उत्तर प्रदेशातील गाझियाबादमध्ये बकरा हलाल होताना कधी पाहिलंय का? ये तुला दाखवतो असं म्हणत अवघ्या 17 वर्षांच्या सूर्यप्रताप चौहानची चाकून सपासप वार करून निर्घृण हत्या करण्यात आली आणि या थरारक प्रकरणाचा शेवट सुद्धा तितकाच भयंकर झाला। ईदच्या दिवशी दावतच्या बहाण्यानं बोलावून सूर्याचा जीव घेणारा 50,000चा बक्षीसधारक मुख्य आरोपी असद अखेर खोडा परिसरामध्ये पोलिसांशी झालेल्या थेट चकमकीत गोळ्या लागून रक्ताच्या थारोळ्यात कोसळला। ज्याच्या एन्काउंटर नंतर पीडित आईनं आता कुठं माझ्या काळजाला जरा बरं वाटतंय अशी संतप्त प्रतिक्रिया सुद्धा दिली। त्यामुळे हे सगळं प्रकरण नेमकं काय होतं, यूपी मध्ये नेमकं काय झालेलं होतं, जाणून घेऊयात सविस्तरपणे। नमस्कार। 28 मे रोजी म्हणजेच ईदच्या दिवशी नवनीत विहार परिसरामध्ये एक खळबळजनक घटना घडली। 17 वर्षांचा तरुण सूर्यप्रताप चौहान याला त्याचा मित्र असदनं फोन करून दावतसाठी बोलावलं। सूर्य हा त्याच्या एका मित्रासोबत तिथे गेला, पण तिथे गेल्यावर केवळ मांस खाण्यास त्यानं नकार दिला आणि दुपारच्या वेळी मोटारसायकल चालवण्यावरून झालेल्या वादाचा राग मनात धरून असद आणि त्याच्या साथीदारांनी सूर्याला घेरलं। तपास अधिकाऱ्यांच्या माहितीनुसार आरोपी फरहाननं असदच्या हातामध्ये चाकू दिला, तर असदचे वडील नवाब यांनी चिथावणी दिली की आज याची कहाणी संपवून टाक। त्यानंतर असदने सूर्याला विचारलं की तू कधी बकरा हलाल होताना पाहिलं आहेस का? ये तुला आज हेच दाखवतो। आणि त्या नराधमानं असं म्हणून सूर्याच्या पोटामध्ये चाकूने सपासप वार केले। सूर्याचा मित्र कसा बसा तिथून जीव वाचवून पळाला, पण सूर्यप्रतापचा मात्र या हल्ल्यात जागीच मृत्यू झाला। या घटनेचा सीसीटीव्ही सुद्धा समोर आलेला होता, ज्यामुळे संपूर्ण परिसरात तीव्र संताप निर्माण झाला। हिंदू संघटना आणि स्थानिक नागरिकांनी रस्त्यावर उतरून निदर्शनं सुद्धा केली। ईदच्या महिन्यामध्ये अशी प्रकरणं घडतात, पण एवढी थरारक याची कुणी कल्पना केली नसेल। या घटनेनंतर मुख्य आरोपी असद हा फरार झाला होता आणि पोलिसांनी त्याच्यावर 50,000 रुपयांचं बक्षीसही ठेवलेलं होतं। पोलिसांनी त्याचे वडील नवाब, फरहान आणि आतिफ अशा 3 आरोपींना तात्काळ अटक केलेली, पण असद पोलिसांना गुंगारा देत होता। शनिवारी उशिरा रात्री पोलिसांना गुप्तचर यंत्रणेकडून माहिती मिळाली की असद हा खोडा पोलीस ठाण्याच्या हद्दीमध्ये त्याच्या मित्रांकडून पैसे गोळा करून पळून जाण्याच्या तयारीत आहे। खोडा आणि इंदिरापुरम या पोलिसांच्या संयुक्त पथकानं तात्काळ नाकाबंदी केली। एका विना नंबरच्या दुचाकीवरून पळत असताना पोलिसांनी असदला थांबवण्याचा सुद्धा इशारा केलेला, मात्र त्यानं पोलिसांवरच थेट गोळीबार सुरू केला। पोलिसांच्या प्रत्युत्तरादाखल झालेल्या गोळीबारात असद गंभीर जखमी झाला आणि रुग्णालयामध्ये नेलं असता डॉक्टरांनी त्याला मृत घोषित केलं, असं सगळं काही पोलिसांनी सांगितलंय। या चकमकीमध्ये एक पोलीस कॉन्स्टेबल सुद्धा जखमी झालेत। या एन्काउंटर नंतर सूर्यप्रतापच्या आई सरोज यांनी अत्यंत भावुक आणि संतप्त प्रतिक्रिया दिली आहे। त्या असं म्हणाल्यात की या मुख्य आरोपीच्या एन्काउंटरचे फोटो पाहूनच माझ्या जीवाला दिलासा मिळालाय। त्यांनी केवळ असदच नाही तर या हत्येमध्ये सामील असलेल्या इतर सर्व 7ही आरोपींच्या एन्काउंटरची आणि त्यांच्या घरावर बुलडोजर चालवण्याची मागणी सुद्धा केली आहे। दुसरीकडे भाजप आमदार संगीत सोम यांनी यावर कडक भूमिका घेत असं म्हटलेलं होतं की हे कृत्य जिहादी मानसिकतेतून केलं गेलंय आणि पोलिसांनी अशा मानसिकतेला मुळापासून चिरडलंय। जर हे थांबवलं नाही तर देशाला पाकिस्तान आणि लेबनॉन बनण्यास वेळ लागणार नाही। सध्या सूर्याच्या घराबाहेर RRF आणि मोठा पोलीस बंदोबस्त सुद्धा तैनात आहे। मित्रांनो, उत्तर प्रदेश पोलिसांनी अवघ्या काही दिवसात 2 वेगवेगळ्या कारवायांमध्ये कायद्याचं राज्य काय असतं हे दाखवून दिलं। निष्पाप 17 वर्षाच्या सूर्याची हत्या करणाऱ्या असदचा गाझियाबाद पोलिसांनी खात्मा केला, तर गँगस्टारच्या मुलाचा झाशीमध्ये STFनं अंत केला। यूपी पोलिसांच्या या धडक कारवाईबद्दल तुम्हाला काय वाटतंय? सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे सूर्यप्रताप चौहानचा ज्यावेळी मर्डर झाला त्यावेळी नेहमीप्रमाणे याच्या मर्डरला किंवा या सगळ्या प्रकरणाला हिंदू मुस्लिम वळण दिलं गेलं, तसे मोर्चे झाले, आंदोलनं सुद्धा झाली, पण या सगळ्यामध्ये त्याचा एन्काउंटर होईल असं कधी वाटलेलं नव्हतं। त्यामुळेच आता काही सामाजिक संघटना असं म्हणतायत की जसं आत्ताच्या या प्रकरणामध्ये अगदी फास्ट ट्रॅक कोर्टात हे प्रकरण न जाता सुद्धा थेट एन्काउंटर केला गेला, तसंच पोलिसांनी जो रेपधारक मुलगा असतो किंवा जो रेपधारक व्यक्ती असतो त्याचा सुद्धा एन्काउंटर केला पाहिजे। केस ना फास्ट ट्रॅक कोर्टात चालावी ना कुठल्याही कोर्टात चालावी। जसा इथं न्याय मिळालाय, जसं हे प्रकरण हिंदू मुस्लिम आहे म्हणून इथे एन्काउंटर केला गेला, तसाच
रेपच्या केसेसमध्ये सुद्धा जो कोणी आरोपी असेल त्याचा थेट एन्काउंटर पोलिसांनी करावा अशी मागणी आता सामाजिक संघटना करतायत। बाकी तुम्हाला या सगळ्या प्रकरणावर काय वाटतं, तुमची प्रतिक्रिया कमेंटमध्ये नक्की कळवा। आणि यूपीमध्ये खरोखर जास्त प्रमाणात गुन्हेगारी वाढलेली आहेच, पण आता ती पोलिसांच्या कारवाईमुळे कमी होत आहे का? तुमची प्रतिक्रिया कमेंटमध्ये नक्की कळवा आणि ऑनलाईन नेताला फॉलो आणि सबस्क्राईब नक्की करा।